नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणीच्या आजच्या भागात इकडे गुंजा मृण्मयीला म्हणायला लावते की प्रत्येक वळणावर पाहिली त्यांची वाट, त्यांच्या प्रेमात ओलांडले कितीतरी घाट. त्यानंतर इकडे लगेच गुंजा म्हणते की आज आली आहे ती सोनेरी पहाट आणि साहेबांचं नाव घेऊन म्हणा की आले सरपोतदारांच्या घरात, असं गुंजा म्हणते. आणि कबीरला इकडे भीती वाटत असते की गुंजा काय बोलतीये. गुंजाने काहीतरी गोंधळ नाही घातला पाहिजे ह्याच विचारात इकडे कबीर असतो. पण मृण्मयीला व्यवस्थित नाव सांगून गुंजा काहीही बोललेली नसते. त्याच्यात आपण बघतो की मृण्मयीने नाव घेतल्याच्या नंतर सगळे खुश होतात आणि गुंजासाठी टाळ्या वाजवायला लागतात. आणि मग आपण पाहतो की मृण्मयी म्हणते की गुंजा आहेच खूप हुशार. मृण्मयीचं नाव घेऊन झाल्याच्या नंतर आपण पाहतो की इकडे बाबाही म्हणतात की आमची गुंजा खूप हुशार आहे बरं का, आणि सगळ्याच कामात हुशार आहे. असं ऐकून गुंजालाही खूप आनंद होतो. आणि मग आपण पाहतो की कधी न बोलणारी माया लगेच बोलायला लागते. हो तेवढं आहे, ही कामवाली आहे ना खूप हुशार आहे, हिला प्रत्येक काम व्यवस्थित जमतं. त्याच्यानंतर इकडे लगेच आपण पाहतो की सर्वेश म्हणायला लागतो की अरे ही हळदीच्या दिवशी आमच्या घरी आली आणि हिने चक्क रुसलेल्या मायाला रडायला लावलं आणि तिचं गाणं ऐकून तर माया ढसाढसाच रडायला लागली. हे ऐकून आई म्हणते हो का, काही बोलला नाहीस दादा याआधी. त्यानंतर लगेच इकडे सर्वेश म्हणतो हो खूप हुशार आहे ही गुंजा. त्यानंतर तो कविताला म्हणतो की तिथे डेस्कवर ठेवलेली पिशवी आहे ना ती इकडे माझ्याकडे दे. आणि मग कविता लगेच ती पिशवी सर्वेशकडे देतो आणि सर्वेश गुंजाकडे येतो आणि म्हणतो हे घे, तू आता ह्या लग्नामध्ये खूप आमची मदत केलीस म्हणून तुझ्यासाठी ही भेट आणली आहे. त्याच्यानंतर लगेच आपण पाहतो की गुंजा म्हणते नाही नको, याची काय गरज होती, मृण्मयीताई माझ्या बहिणीसारखी आहे, मला याची गरज नाही. मग सगळे गुंजाला म्हणत असतात की गुंजा घे म्हणून. मग त्याच्यानंतर लगेच इकडे माया म्हणायला लागते की गुंजा घे अगं, आम्ही सगळ्या नोकरांना आमच्या आहे ना असेच गिफ्ट्स वाटले लग्नासाठी आणि तूही त्यातलीच एक आहेस, घे गिफ्ट. त्यानंतर आपण पाहतो की सर्वेशही गुंजाला म्हणत असतो घे ना. मग त्यावर इकडे गुंजा म्हणते नाही मला याची काही गरज नाही. त्यावर लगेच आई म्हणते गुंजा तुला सांगते ना घे साडी. आताच आई आता म्हणते जलेबीचा कार्यक्रम उरकून घेऊया. माया लगेच म्हणते जलेबीचा कार्यक्रम, ही जलेबी कार्यक्रम काय आहे. त्यावर इकडे लगेच मग काकू बोलायला लागतात घ्या मायाताई तुम्हाला काही माहितीच नाही आहे, तुम्हाला फक्त बोलता येतं लोकांना टोचवून. ह्या जलेबी कार्यक्रम म्हणजे मुलाने हात तोंडामध्ये जलेबी पकडायची आणि ती मृण्मयीने काढायची. त्यानंतर इकडे माया म्हणते हां हे असला कुठला गेम. आणि मग असं बघूनच लगेच कबीर हसायला लागतो. आणि मग आपण इकडे पाहतो डोंगरवाडी गाव दाखवलं जातं. तिथे सत्या आणि बाबळी आलेले असतात. मग त्यानंतर आपण पाहतो की सत्या बाबळीला म्हणत असतो अगं बाबळी सॉरी गं, मला माफ कर, मी तुला एवढ्या अडचणीतून इथे घेऊन आलो, मला नव्हतं माहीत की मुंबईला गेल्यावर असे पोलीस मागे लागतील म्हणून. आणि मग त्यावर लगेच इकडे बाबळी म्हणते काही नाही रे, माझ्या आयुष्यात वळणच लिहिलेली आहेत आणि मुंबई काय ती मुंबई बाबा, कधीच नाही विसरणार मी हा ते मुंबईचा प्रवास. त्याच्यानंतर लगेच इकडे दरवाजाकडे बाबळी बघायला लागते तर दरवाजाचं कुलूप उघडलेलं असतं. ते बघून बाबळीला धक्का लागतो आणि बाबळी म्हणायला लागते की अरे इथे बुध्यानी आला की काय आणि घरावर त्याने कब्जा केला की काय. त्यावर लगेच सत्या म्हणायला लागतो नाही नाही, तो बुध्या बिळातल्या उंदरासारखा आहे आणि तो असं काही करणार नाही. आणि मग लगेच आपण बघतो की सत्या दार उघडतो आणि आतमध्ये येतो. तिकडे कडू आजी बिस्किट खात बसलेली असते. सत्या आतमध्ये येऊन म्हणतो हे कडू बेनं इथं बसलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की लगेच याच्याजवळ बाबळी येते आणि म्हणते आई काय झालं, तुझ्या डोक्याला काय लागलं. म्हणून लगेच बुध्या इकडे विचार करतो बघू ही म्हातारी काही बोलते की नाही. त्यावर बुध्या तिकडून बघत असतो. लगेच इकडे म्हातारी म्हणायला लागते काय रे बाबांनो, काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही वाटबीट चुकला की काय, हे माझं घर आहे आणि मला इथे बिस्किट देणारा कुठे गेला. त्यावर इकडे सत्य म्हणतो की ही बाबळी ही नाटक तर नाही करत आहे का, हिच्या डोक्याला काय लागलं. असं म्हणतच बाबळी म्हणते आता काय हा डोक्याला ताण, हिच्या डोक्यात बिक्यात फरक पडला की काय.
त्यावर इकडे लगेच कडू आजी म्हणायला लागते, पोरांनो जा तुम्ही तुमच्या घरला, इथे नका थांबू. त्यावर लगेच इकडे सत्या म्हणतो, ही नक्कीच काहीतरी नाटक करत असणार. आणि सत्या तिला विचारायला लागतो की बुध्याने दिलेली 20,000 रुपयाचं तू काय केलंस? तुला बुध्याने पैसे दिले होते ना? त्यावर लगेच आपण इकडे बघतो की बाबळी म्हणायला लागते, अगं तुझी अशी काय हालत झाली आणि तू सांग ना तुझ्या डोक्याला काय लागलंय? त्यावर आपण इकडे बघतो की जलेबीच्या कार्यक्रमासाठी गुंजा तिकडनं जलेबी घेऊन आलेली असते आणि आई म्हणत असते, गुंजा ये बाई लवकर जलेब्या घेऊन. तेवढ्यात आपण इथे पाहतो की सगळेच खूप एक्सायटेड असतात जलेबी कार्यक्रमासाठी. कबीरही स्मित हास्य देऊन मृण्मयीकडे पाहत असतो. मृण्मयी लाजून लाल झालेली असते. बाबा म्हणतात, अरे हे तर काहीच नाही, आमच्या जमान्यामध्ये पण हे सगळे खेळ असायचे. त्यावर लगेच इकडे काकू म्हणायला लागते, अरे आमच्या वेळेस तर डायरेक्ट लवंग द्यायचे तोंडामध्ये. आणि लगेच मग इकडं कबीरचा भाऊ म्हणतो, तेव्हा एकदम अनोळखी असायचे ना तुम्ही, आता तसं काही नाही आहे, आता सगळ्यांची ओळख झाली आहे. त्यावर आपण पाहतो की मृण्मयी लगेच म्हणायला लागते, अजूनही तसंच आहे, लाज वाटते मला पण हे सगळं करायला. आणि मग लगेच इकडे कबीरचा मित्र विचार करायला लागतो की बिचारी गुंजा, त्याच्या घरचे किती चांगले आहेत कबीरचे आणि किती आनंदी आहे, पण गुंजावर काय बितत असेल ह्या टायमाला. आणि गुंजा त्यांच्याकडे पाहतच असते. तेवढ्यात इकडे आपण पाहतो की बाबळी विचारत असते कडू आजीला की कडू आजी सांग ना नेमकं काय झालं. आणि कडू आजी त्यांना हकलत असते आणि म्हणत असते, कोण हे तू? मला आई नको म्हणूस, मला घडी घडी आई कशाला म्हणते, मी कुणाची आई बी नाही. आणि तुम्ही रस्ता चुकले आहे तर का माझ्या घरामध्ये चोरी करायला आले? इथं काहीच नाही आहे माझ्यापाशी. आणि तो कुठं गेला मला बिस्किट देणारा, चपात्या देणारा? त्यावर इकडे बुध्याला खूप भीती वाटते आणि बुध्या म्हणतो की अरे बापरे, म्हातारी माझं नाव घेते का काय? आणि मग लगेच सत्या म्हणायला लागतो की अरे तू म्हातारे 20,000 घेऊन पळून गेलीस आणि काय केलेस ते 20,000चं ते सांग. आणि बुध्या लगेच म्हातारी म्हणते, हा बुध्या नेमका कोण आहे? आणि इकडे बुध्याला वाटतं की म्हातारी काहीतरी बोलेल, पण तिला काही आठवतच नसतं. त्यावर सत्या म्हणतो की अरे गुंजा माहिती का तुला? गुंजा कोण आहे गुंजा? त्यावर लगेच इकडे आपण पाहतो की कडू आजी म्हणते, कोण गुंजा? मला नाही माहीत कोण गुंजा. असं म्हणून कडू आजीच्या डोक्यात एकदम टेन्शन येतंच. लगेच इकडे सत्या म्हणतो, थांब मी वैद्याला घेऊनच येतो, हिचं डोकं तसं काही ठिकाण्यावर येणार नाही. म्हणून सत्या लगेच तिकडनं निघून जातो. आणि आपण पाहतो की इकडे बाबळी देव डोंगरोबाला लगेच म्हणते की माझ्या आईला लवकर बरं कर. आणि इकडे आपण पाहतो की कडू आजी म्हणते, मला काही बी आठवत नाही. आणि इकडे कबीर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण त्याला मृण्मयीशी जवळीक साधायची नसते आणि गुंजा ही ते सगळं दुरूनच पाहत असते. मग त्यानंतर आपण पाहतो की लगेच कबीर जलेबीतलं एक जलेबी उचलतो आणि तोंडात पकडायला लागतो. तेच गुंजाला खूप वाटतं. गुंजा लगेच मनातल्या मनात म्हणते की घ्या तोंडात जलेबी आणि आणा तुमच्या संसारामध्ये असाच गोडवा. असं म्हणत गुंजा विचार करत असते. आणि मग लगेच तिकडे कबीर तोंडात जलेबी पकडतो आणि मृण्मयी त्याच्याजवळ यायला लागते. पण मृण्मयी काही केल्या जात नसते, कारण तिला लाज वाटत असते. त्याच्यानंतर लगेच इकडे आपण पाहतो की कविता म्हणते, मृण्मयी कर ना, आटप ना पटकन, काय टाईमपास करते? आणि मग रेशीमही तिला ओरडायला लागते. त्यानंतर माया इकडे बघतच असते. माया बोर झालेली असते. मग त्यानंतर लगेच इकडे मृण्मयी म्हणते, हो हो करते ना, थांबा ना तुम्ही, एवढी घाई नका करू. आणि मग लगेच आपण पाहतो की काकू म्हणते, आण ग आतमधून लवंग, ही काही जलेबी पकडत नाही आहे, थांब. त्यानंतर लगेच मृण्मयी म्हणते, नाही नाही मी जलेबीनेच करते. आणि लगेच मृण्मयी पुढे होऊन कबीरच्या तोंडातली जिलेबी तिच्या तोंडात घेते आणि तुकडा मध्येच सोडून टाकते. हे सगळं गुंजा बघत असते मित्रांनो, आणि गुंजाला खूप वाईट वाटत असतं. पण त्यानंतर आपण पाहतो की इकडे जलेबीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कबीरला सगळे चिडवायला लागतात की आता तुझ्यासाठी मोठी जलेबी काढली आहे
मृण्मयीने तोडली आहे. आता तू पण आहे ना जलेबी तोडायची तिच्या तोंडातली. लगेच आई म्हणते हो हो. आणि गुंजाई आता चेहऱ्यावर हास्य आणून हे सगळं एन्जॉय करत असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो की सर्वेश म्हणतो आता आम्हाला बी द्या ना जरा जलेबी. आम्ही कधीची वाट बघतोय जलेब्यांची. मग लगेच सगळे जलेबी वाटायला लागतात. आणि इथे आपण पाहतो की कबीर मनातल्या मनात विचार करत असतो की मला हे सगळं नव्हतं करायचं आणि गुंजाकडे पाहत असतो. आजचा एपिसोड इथेच संपतो मित्रांनो. मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की कबीर इकडे त्याच्या मित्रांना म्हणत असतो की मला हे सगळं नाही करायचे आणि मला खरंच आत्ता हे जमणार नाही. मी याच्यासाठी प्रिपेअर नाही आहे. मला मृण्मयीला धोका नाही द्यायचा आहे आणि मी काय करू तू सांग बरं मला. त्यावर आपण पाहतो की गुंजाचं नाव घेतल्यावर कबीर खूप चिडतो आणि आपण इकडे पाहतो की लगेच माया ही घरामध्ये सगळ्यांवर ओरडतच असते आणि म्हणत असते की हे काय सगळं चीप मेंटॅलिटीची लोकं आहेत. आणि लगेच इकडे सर्वेश तिला म्हणायला लागतो की तू पहिल्यापासून हे काय आपले आसरिक नाही आहे. आणि मग लगेच इकडे माया म्हणायला लागते अरे तुझी मानलेली बहीण तर आसरिकच होती ना आपल्या घरी लग्नाआधी. त्यानंतर लगेच आपण इकडे पाहतो की मृण्मयीला राग येतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो मित्रांनो. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.